शेरा आल्यापासून मी जेव्हा पण देवांची पूजा करते, आरती करते, तर तो अशाच पद्धतीने येऊन उभा राहतो आणि वरती बघत राहतो. आणि मी देखील आरत्या करून झाल्यानंतर त्याला देखील आरती देते आणि त्याला उचलून त्याचं देखील डोकं असं देवांच्या समोर टेकवते. तर खूप छान वाटतं मला. हे बघा कसं बघतोय मस्तपैकी. घंटी वाजते ना, घंटीच्या आवाजाने तो कुठेही असला तर पळत पळत येऊन लगेच माझ्या शेजारी असा उभा राहून जणू काही आरतीलाच हजेरी लावतो तो. असं बिलकुल नाही की मी डायटिंग करते, वेट लॉस करायचं आहे म्हणून कमी खाते. तुम्हीच माझं सगळं फूड बघून म्हणाल बापरे एवढं कोण खातं. एक भाकरी आहे, अर्धी मी दह्यात चुरली, अर्धीला कमी इकडे घेतली. चणे, उकडलेले अंडे, गिलक्याची थोडी भाजी आणि गुळांबा, मोरांबा जे पण काही सीझन आहे तर खायलाच पाहिजे ना. हाय विराज, हॅलो कर. तुझा ड्रेस छान आहे रे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज वार आहे मंगळवार आणि आत्ता संध्याकाळचे 4:15 4:30 वाजत आले, इव्हिनिंग झाली ऑलमोस्ट. तर आमचा जो नवीन फॅमिली मेंबर आहे त्याचं नामकरण तर झालेलं आहे. आय थिंक मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तुम्हाला, कारण ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेलो तर त्याआधीच नाव फायनल करणं गरजेचं होतं. आम्ही शेरा नाव ठेवलं आहे, पण मी त्याला काही पण चिंटू, बबलू, लाडू, पेडू काही पण लाडाने म्हणत असते त्याला. तर त्याच्यासाठी जी काही शॉपिंग करण्यात आली आहे, जे काही त्याच्यासाठी आणण्यात आलं आहे ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला बघूया शेरासाठी आम्ही काय काय शॉपिंग केली. आमचा शेरा बघून घ्या. आणि माझं म्हणणं असं की हे माझं बाळ आहे, पण याचं म्हणणं असं हे याचं बाळ आहे आणि याने आम्हाला याचे आजी बाबा करून टाकले. हो, कारण की माझ्या एज मध्ये किंवा माझ्यापेक्षा यंग एज मध्ये पण कोणी कॅट अडॉप्ट केलं ना, किंवा लहानपणी पण माझे फ्रेंड्स आहे ज्यांनी अॅनिमल्स किंवा पेट अडॉप्ट केले किंवा घेतले, व्हॉट एव्हर इट इज, कॅट असू दे, डॉग असू दे, काय असू दे, त्या घरात म्हणजे जर मी माझा आयडिया असेल किंवा मी माझी चॉईस असेल तर मी त्याचा पेरेंट होऊन जातो. बर, चला माझा नातू आहे, नाहीतरी नातवंडांचं वय माझं झालंच आहे. तर याची आजी मी, पण मी याला मुलासारखंच प्रेम करते ना. चिंगुली मुंगुली, मला ते पाहिजे का? चिंगुली मुंगुली, मियाव मियाव मियाव. सरळ दिसतोय का कॅमेरा तुला? हो. तर मग याचं नाव आहे शेरा. याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मम्मीने दिली असेल. हा 2 months ओल्ड आहे आणि मी आधी कॅट्स माझ्या फ्लॅटमेट कडे होते आणि पर्शियन नव्हते, इंडियन होते, पण मला भरपूर आयडिया आहे आणि माझ्या फ्रेंड्स कडे पण आहेच कॅट आणि मी खूप कम्फर्टेबल आहे कॅट सोबत, म्हणून माझा आयडिया होता की कॅट पाहिजे. अरे बस, मला ऍक्च्युली पप्पी पण हवं होतं आणि ही प्रतीक करीना, इवन माझी सुद्धा लहानपणा म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती, जसं मी आधी पण सांगितलं. पण चला, कॅट तर कॅट. तर कॅटचा ऍडव्हान्टेज काय? बेसिकली कॅट तुमची एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी घरातली ऑब्झॉर्ब करतं, त्यांना काही इफेक्ट नाही होत. त्यामुळे क्लीन असतात, स्वतःला क्लीन ठेवतात, डिसिप्लिन नॅचरली असतात. डॉग्स पण एवढे नसतात टू बी ऑनेस्ट कॅट्स पेक्षा. सर या, तर आम्ही काय काय घेतले ते दाखवतो. सिक्वेन्स वाईज घेऊ. आम्ही हा बॉल घेतला, आम्ही हा असा आवाज करतो अँड त्याला फेदर्स जे ब्लिंकिट वरून घेतला मी. त्याचं मी जेवण ऑर्डर म्हणजे फूड ऑर्डर केलं होतं, ड्राय फूड त्याच्यासोबत मागवलं होतं जस्ट इन केस त्याला. हे त्याच्यासोबत असं खेळत असतं दिवसभर. इट्स अ गुड टाइमपास फॉर हिम. खूप छान खेळतो आणि तो याच्या बरोबर. मूड त्याचा पाहिजे पण तेव्हा खेळायचा. हा, तसा तो बुलेट सारखा इकडून तिकडून इकडे पळतो घरात. म्हणून आमच्या घरातल्या सगळ्या खिडक्या ऑल टाइम बंद असतात. किचन मधल्या प्लॅटफॉर्म वरती सामान कधीच नाही ठेवत. किचन मधल्या टेबलवरती खूप सामान असायचं, आता किचनचा टेबल क्लीन ठेवतो. सो ते सगळ्या गोष्टी मम्मीला माहित नव्हत्या, पण यू हॅव टू अडॅप्ट टू थिंग्स बिकॉज ही इज अ फॅमिली मेंबर. आता त्याला तिथेच जायचं असतं टेबलवर. तर टेबलवर इतक्या सगळ्या वस्तू, पण मग त्या सगळ्या मी खाली केल्या. तर मग एक एक करून दाखवतो. मी अमेझॉन वरूनच मोस्टली सगळं सामान मागवलंय त्याचं. आता तो जरा त्रास देईल मला हे काम करताना. सो बेसिक एक एक ओपन करतो. आम्ही भरपूर सामान अजून ओपन नाही केलंय. हा ब्रश आहे याच्यासाठी. सो बिकॉज ही इज अ पर्शियन कॅट, तर त्याचे केस खूप असतात पर्शियन कॅटला. त्यांना मेंटेन करण्यासाठी आणि चांगले ठेवण्यासाठी ब्रश करायला लागतो. तर हा ब्रश आहे, हँडल आहे, सॉफ्ट ब्रश आहे. याला असं हँडल आहे, याला ही केबल आहे, याच्याने हा चार्ज होतो आणि याच्यात पाणी भरायचं.
हे जे आहे ओपन, याच्यात पाणी भरायचं. अच्छा. पाणी भरलं आणि केबलनी चार्ज केलं आणि हे बटन दाबलं की या ओव्हन मधून स्टीम येते. अच्छा. नाही आणि त्याला असं असं ब्रश करायचं. आज केलंय ना तू त्याला ब्रश? आपण मी विदाउट स्टीम केलंय त्याला ब्रश. स्क्विझी, दिस आर ट्रीट्स. याच्यात फिश आणि चीज, हा कुठला फ्लेवर आहे? टूना अँड चीज फ्लेवर आहे. याच्यात थोडस असं हे असतं, म्हणजे पेस्ट सारखं असतं. जसं लहानपणी चॉकी चॉकी खायचो बघा आम्ही, चॉकलेट वाला, तसं हे त्यांना आवडतं. कसं द्यायचं मी दाखवतो. तुला खायचं चॉकलेट? 2 मिनिटं, एक 10 सेकंड घेतो त्याच्यात. ट्रीट आम्ही वेट कडून घेऊन आलोय. ट्रीट्स बेसिकली ट्रेन करायला हेल्प करतात लहान याला, आणि नंतर मोठे झाल्यावर ट्रीट म्हणजे ट्रीट, त्याला चांगलं वाटतं ते खायला. त्याला वळण लावायचंय, शिस्त Yes. लावायची. तर मग चल पहिले इकडे तसंच- खाली उतर. हे एक अजून एक ट्रीट आयटम आहे, चिकन सँडविच. एकदम छोटे छोटे बॉल्स असतात. हे दिस इज हिज रेग्युलर फूड. हे छोटं पॅकेट आहे, मी ब्लिंकेट वरून मागवलं होतं कारण की आमच्याकडे अमेझॉनची ऑर्डर आली नव्हती. याचे ड्राय फूड आहे याचं. रेग्युलरली हा हेच खातो, बट वी शुड ऑल्सो फीड हिम घरचं खाणं. अजून स्टिक्स, बेसिकली याला ते लीक करतं आणि थोडंसं कॅटनेप आहे. मग हे खाल्ल्यावर ते खूप मस्ती करायला. त्याला अजून दिलं नाही ना? एकदा दिलंय ना तुम्ही डिमांड केलं होतं त्या दिवशी. आणि हे आहे त्याचं वेट फूड. वेट फूड जास्त हेल्दी असतं कॅटसाठी, पण रेग्युलरली नसतं द्यायचं, म्हणून आम्ही दिवसातून 1 पॅकेट देतो ब्रेकफास्ट आणि दोनदा करून. फिक्स टायमिंगला. ते सगळे सेम पॅकेट आहे? सेम पॅकेट्स आहे सगळे. ते झूम करायला दिसायला तर पाहिजे. Yes. याच्यामध्ये शिबाचं आहे ते, चांगल्या क्वालिटीचं. शिबा कंपनीचं आहे आणि फिशचं आहे ना, फिश फूड आहे ना. फिश कट केलं की 2दा सकाळ संध्याकाळ. आज दिली आज सकाळी दिलं आणि अर्धा छोले की फ्रीज. फ्रीजमध्ये. हे त्याच्या वेटनी दिलंय त्याच्यासाठी. दिस इज अ मल्टीव्हिटॅमिन, ग्रोईंग साठी हेल्प करतं. पण हा जेवण चांगलं करतो म्हणून याला एवढं द्यायची गरज नाही, थोडं थोडं डेली द्यायचं. एक तू तर घे चिंबा. ही त्याच्या वेटच्या इथून आम्ही ब्लॅक व्हाईट ब्राऊन कंपनीची फॉर्म्युलेटेड फॉर पर्शियन कॅट शॅम्पू घेऊन आलो. तो खूप लहान आहे, त्याला ऍक्च्युली आंघोळ घालायची गरज नाही आहे, पण आम्ही फर्स्ट डे जेव्हा घेऊन आलो त्याला घातली वेट नंतर, कारण की त्याचे कान साफ करवले होते वेटकडे, मग थोडेसे डर्टी झाला होता तो. आणि तो व्हाईट असल्यामुळे खूप लवकर लवकर डर्टी होतो. पण त्याला आम्ही आंघोळ नाही घालणार एवढं फ्रिक्वेंटली. त्याबाबत त्याचे शॅम्पू. आता हे छोटे छोटे आयटम झाले, आता मोठे मोठे आयटम. नॅचरली कॅट्स स्वतः खूप क्लीन असल्यामुळे ते स्वतःच सुसू पॉटीला जातात आणि क्लीन करतात स्वतःच. ते हाईड करून देतात त्याला. याला आम्ही काही ट्रेनिंग दिली नाही ना, याच्या घरच्यांनी आधी जे जिथून त्याला अडॉप्ट केलं त्यांनी दिली होती. घरचे तर आम्ही आहे त्याचे. पण मग तो इथे पण लिटर बॉक्स अजून आलं नव्हतं म्हणून त्याला पेपर द्यायचो आम्ही. तो पेपरवरच पॉटी सुसू करायचा बरोबर. पण आता त्याचा लिटर बॉक्स आलाय. लिटर बॉक्स म्हणजे एक बॉक्स असतो ज्याच्यात कॅट जाऊन सुसू पॉटी करतात, पण त्या सुसू पॉटीला कव्हर करायला ते सँड यूज करतात. ती सँड मी मागवली आहे. आणि मेन म्हणजे मला एवढं हे वाटलं, म्हणजे आम्ही त्यांना विचारलं की हे सुसू पॉटी तुम्ही कशी हॅबिट लावली, कशी सवय लावली आहे. ते बोलले की ते जे यूज करतात, आता त्यांच्याकडे इंडियन टॉयलेट असेल तर तिथे जाता वो डायरेक्ट. पण मग याचे फ्रेंड जी कशी शाली होती आमच्याकडे, तिने सांगितलं की आता ह्या वस्तू यायला 1-2 दिवस लागणार होते, तर आम्ही जस्ट पेपर अंथरून ठेवायचो याच्या रूममध्ये. तर त्याला जेव्हा शी किंवा सू करायची असली तर 2 महिन्याचं बाळ याने पेपरवर जाऊनच ते शी सू करायचं. हे म्हणजे खूप विशेष आहे. मला आवडली त्याची ती क्वालिटी. 5 to 7 इंचेस हाईटला भरायचं आहे हे सँड त्याच्यात. आणि आफ्टर युअर किटी हॅज लिटर्ड ग्रॅन्युल सोप लॅम्प्स, आणि ते लॅम्प आपण काढून द्यायचे. अच्छा. आणि गार्बेज बिन मध्ये टाकायचे ते लम्प्स, कमोड मध्ये नाही. हो का? सो हे आहे लिटर सँड, जे लिटर बॉक्स मध्ये यूज केलं जाईल. लॅव्हेंडर फ्लेवरचं मागवलं होतं मी. हा लॅव्हेंडर. चिवताई झालं एवढं नको. हे याचं ड्राय फ्रूटचं अजून एक पॅकेट आलंय. हे 400 ग्रॅम्स. हे किती ग्रॅम? 200 ग्रॅम. हे 400 ग्रॅम. सेम पॅकेट आलंय. अच्छे, चॉकलेट कोण खातं? छान छान आहे. 400. हे कापलं 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 कापलं. सुद्धा किती एक्साइटेड आहे की काय आहे बुवा नेमकं. प्रतीक दादा काय करतोय? अरे पप्पा काय करताय आपले? शेराचे पप्पा काय करताय? शेरू, ए शेरू,
इथे पण बरंच मोठं बॉक्स आहे. ते बघा सगळे बॉक्सच बॉक्स. महाराजांच्या ह्या सगळ्या खाण्याच्या वस्तू, काय ट्रीट बीट, खेळणे खुळणे. माझं पोरगं गेलं खेळायला लागून. लिंटर आणते का दे. हे घे, आपल्या शेराचं खेळणं आहे. पप्पांनी टाईट करून दिलंय आम्हाला त्याचं टॉय. आता त्याला टेबलवर ठेवा. आता ते बघा कसं खेळतं त्याच्याशी. ए चल हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ बाळा. वो इंजीनियर के घर पे आया ना इसके लिए. शेरा चला तर रिअलाइज नाही झालं आपलं नाव शेरा. हा एवढे लोक. शेरा ए बाळा हे बघ हे बघ हे बघ. शेरा हमारा होतो. हे बघ हे बघ हे बघ. नाही, बघितलं, बघितलं. गाइस मेरा आइडिया फ्लॉप. अरे दादा वरती बघ जरा. आहे बघ इकडे ठेवते. नशीब पूरा ऍड्रेस. हे तो जे नख मारेल ना ते या रोप्सला मारेल नख. म्हणजे आपलं दुसरं काही डॅमेज नाही करणार आणि याच्याशी खेळत बसेल असंच. ते बघ काही नाही आवडलं त्याला. खाली ठेवले बरोबर. आता त्याचं डोक्यात चल, गेलं इकडे. की पुरी एलर्जी बसली. हे बघ इकडे. दाखवते. हे तिथली थोडी बघते. चांगलंच बघ. This is his litter box. तुम्ही पण दोघं घ्या. काय सिस्टीम आहे? सिंपल आहे, छोटं आहे, नाही आहे बट त्याचा स्कूप. हे बॉक्स दिसते कुठे आहे? हा याचा स्कूप. सो बेसिकली हे बघ मग याच्यात सँड जाईल. टाक ना आणि टाकून देऊ. टाकून दे ना. सिंपल लँग्वेजमध्ये सांगते, हे याचं शिसू करण्यासाठीचं बॉक्स आहे हे. आणि ह्या पर्पल कलरच्या पाऊचमध्ये सँड आहे. ती सँड आता याच्यामध्ये टाकली जाईल. हां म्हणून म्हटलं हळूच टाक. कॅट बरोबर या सँडमध्ये जाऊन शी करत जाईल. सगळी टाकायची असते का? हा 4-5 इंच हाईट सांगितली मग ते झालं. याचा काय रोल आहे? कवर आहे त्याचं ते रूम मध्ये. त्याच्यात जाईल. सिसुपाची जे काय करायचं करेल त्याच्याने कव्हर करेल. आपण याच्याने हे असं उचलायचं ते लगेच बाहेर येईल. तुला व्हिडिओ दाखवला ना मी. हो, याने मला व्हिडिओ दाखवला. कॅटची सू वगैरे गेल्यानंतर ती सँड जी काही ओली होईल बघ कर रे परत ते. तर ते असं उचलल्यानंतर जी लूज सँड आहे ती पडेल आणि जे मेन मटेरियल आहे मग ती शी असेल सू असेल त्या स्पूनवर राहील. मग ती डस्टबिनमध्ये टाकून द्यायची. राईट प्रतीक? अजून काय आलंय? बस आता एवढं सामान आलंय आज आमच्या शिरासाठी. शिरा एलँकी मध्ये काय सध्या बिझी आहे तो But ना I त्याच्या hope की तो आमच्या घरी खूप हेल्दी हॅपी राहावा. त्याचं हे ट्रीट बाकीच आहे. I don't know किती द्यायचं हे विचारायला लागेल. ते आय थिंक तेवढं देतो. खात होता माहिती का, तू बोललं म्हणून मी थांबवलं. ठीक आहे. आणि बाय द वे प्रतीक 2-3 दिवसापासून जेव्हा घराबाहेर जातो, म्हणजे मला सवय नाही ना, तो फोन करून काय विचारतो, हाय मम्मा. आउट ऑफ स्टेशन गेल्यावर तुला विचारतो. आउट ऑफ स्टेशन पण इथल्या इथे काय करते, मग मी सांगते जे काही करते. आणि शेरा तर म्हणजे त्याला हे जाणून घ्यायचं असतं की त्याचं बाळ काय करतंय. तर हा बघा, हा प्रतीक खूप हॅपी आहे. व्हाईट अँड ग्रे असेल बघा. कॉर्नर बिल्डिंग आहे. शी लागली का मला? हे थांबा. त्या व्हिडिओचा पॉइंट हेच होता की तुम्हा लोकांना दाखवायचं होतं की काय काय गोष्टी आम्ही शेरासाठी आणल्या आहे. बस तो असाच फुल टाइम मस्ती करत राहतो आणि झोपतो आणि खातो आणि पॉटी करतो. सो येस, दिस इज इट. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता मी उचलते हे सगळं. जा तू. नाही मी उचलतो. ठेवून ये त्याला. कुठे ठेवतो? तुझ्या रूम चल रे. जा 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 शिवकला जा. तुमच्या पॉटमध्ये शिवकला जा. प्रतीक करीना जसे छोटे होते तेव्हापासून त्यांना खूप इच्छा होती की कॅट म्हणा डॉग म्हणा घरामध्ये असायला हवं. पण प्रशांतजींना नाही त्यांनी कधी अलाउड केलं. तर खरोखर आम्ही म्हणजे खूप बिझी. आता म्हणजे काय प्रशांतजी, आता प्रशांतजीची परमिशनची काही गरज नाहीये. नाही नाही असं काही नाही. प्रशांतजींच्या परमिशन शिवाय काय होत नाही. त्यांनी जेव्हा हो म्हटलं तेव्हाच. पण त्यांना माहिती की आता थोडंसं आपल्याला यांचं पण आहे, हा चालणार नाही असं.
माझ्या बहिणींचे मला कॉल आले, त्यांना पण असं वाटतं की यांनी कसं काय असं बुवा निर्णय घेतला. त्या मला म्हणता, अगं गुड्डीताई त्याच्या सगळ्यात छोटी जी आहे शारदा, तिचा पण आला की त्याचे केस आपल्या हेल्थसाठी चांगला नसतात, त्याचे केस गळता. मग मी तिलाही सांगितलं की आम्ही ते सगळं डॉक्टरांशी डिस्कस केलं, त्याला वॅक्सिन दिलं, डिवॉर्मिंगची टॅबलेट दिली, नेल्स कट केले, केस म्हणजे त्याची आम्ही पूर्ण काळजी घेतोय. आणि जसं की प्रतीकने सांगितलं, लिक्विड फूड त्याला दिवसातनं 2दा देतोय, सकाळी संध्याकाळी. ते फिशचं आहे, काय फूड जे आहे ते चिकनचं आहे. आणि घरातलं होम फूड मी काही दिलेलं नाही अजून त्याला. आणि प्रशांतजींचं म्हणणं हेच की तो एक जीव आहे बुवा, त्याला आपल्यापासून त्रास नको. आणि प्रतीक तर खूप काळजी घेतो, इव्हन मी सुद्धा. परंतु ते घरात असताना म्हणजे मी आणि तो असला तर मी काही किचनजवळ काम करू शकत नाही. म्हणजे त्याला गॅसवर उडी मारायची असते लिटरली. लहान बाळ घरात असल्यावर कसं त्याला एक माणूस लागतं, असं त्याचं आहे. तो कंटिन्यू, जसं उन्हाळा असून सुद्धा आमचं हे स्लायडिंग वगैरे बंद आहे, आम्ही ओपन नाही करत की तो जंप मारेल की काय. तर खूप आमच्या परीने आम्ही सगळे त्याची काळजी घेतो. आणि सकाळी उठल्यानंतर तो प्रतीकच्या रूममध्ये असतो. तो प्रशांतजींनाही असं होतं की कधी मी काय उद्घाटन करून दिलं. काय केलं? शीख. अरे 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 लाईव्ह दाखवू का ऑडियन्सला? बघा, प्रतीक ते त्याचं लिटर बॉक्समध्ये घेऊन गेला आणि त्याने लगेच उद्घाटन केलं. तर जसं ज्या प्रकारे दाखवलं त्या प्रकारे ते क्लीन केलं जातं. परंतु मला ही गोष्ट खरंच मी ॲप्रिशिएट केलं. म्हणजे असं पण नाही की तो जन्माला आल्यापासून तिथं ते तसं करत होते. त्यांनी सांगितलं की आमचं टॉयलेट, इंडियन टॉयलेट कॅट यूज करत होत्या. पण आम्ही आता हे यायला 2-3 दिवस लागले तर पेपर अंथरायचो, तर ते लिटरली त्या पेपरवरच जाऊन सुशी करायचा. आणि त्याची शी वगैरे ड्राय असती तर जास्त म्हणजे तो घाणेरडा प्रकारे. पण चला ठीक आहे, आपण नाही शेवटी समजून घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी. तर चला, आता संध्याकाळची वेळ झाली आहे. मी आता इथे थांबते जरा आणि बघते. माझं अर्ली डिनरचा प्लॅन असतो, तर त्याआधी मला पूजा वगैरे करायची आणि मग मी डिनरचं बघेल काय करायचं कसं. बरोबर, प्रशांतजी याच्यावर खेळायला लागून गेले. तो ते खराब करेल ना, ते चार्ज करायची ती कॉर्ड त्याच्या ब्रशची. तर ऐसे भोले बन कर है बैठे जैसे कोई बात नहीं, सब कुछ नजर आ रहा है, दिन है या रात नहीं. त्याला आणलेल्या ह्या खेळण्याबरोबर तो अजून तरी तो काही एवढा इंटरेस्ट दाखवत नाही आहे. बघू आपण, हळूहळू लागेल त्याला सवय. त्याच्याबरोबर पळायला पाहिजे. संध्याकाळचे 7 वाजून गेले आणि मागे मी हेअर कट केलं होतं ना, तर पुढे पण कट केले होते, तर ते खूप अजीब असे वाटायला लागले. परंतु हो, 1-2 ताईंनी नोटीस केलं टचूड की म्हणजे परत माझे हेअर जे आहे ते चांगले होत आहेत. तर आपण हेल्दी डाएट ठेवला की आपली स्किन, आपले हेअर सगळंच चांगलं होतं. तर म्हणजे आधी खूपच खराब झाले होते ड्युरिंग माय ऑपरेशन, तेव्हा खूपच असे पातळ आणि खूपच हे झाले होते, तर आता बरे झाले. तर आत्ता प्रशांतजींनी आम्ही जेव्हा मग ते दाखवत होतो तेव्हा जवळजवळ 5 वाजेच्या दरम्यान त्यांनी लंच केलं आणि माझं तर डिनर होऊन गेलं. तर मी आत्ता त्यांना विचारलं, तर काय खाणार? काय नाही म्हणे, मी एक ऑमलेट खाईल. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, मग मी प्रतीकला अंडा भुर्जी आणि पोळ्या करेल आणि मग तुम्ही पण ऑमलेट पोळी खाता. ते बोलले हो. आता प्रतीकला कसं आहे, गरम गरम पोळी असली की तो इंटरेस्टने खातो, काय उगाच आधी करून ठेवायचं. तर मी आता देवांची पूजा वगैरे करून घेते. मी जेवण 6च्या आधी करून घेतलं आहे माझं रात्रीचं. तर आता थोडेसे हातपायांवर पाणी टाकून घेते आणि संध्याकाळच्या आरत्या वगैरे करते. आमचा हा जो आहे शेरा, तो झोपलेला आहे. त्याला आम्ही किती बेडवर, बास्केटवर, कुशनवर झोपवण्याचा प्रयत्न करतो, परंतु गरमी खूप आहे ना, तर त्याला फरचीवर छान असं थंड वाटतं. तर त्याला वरती ठेवलं तरी तो येऊन खाली फरचीवर झोपतो. तर इथेच कुठेतरी झोपलेला असणार आहे, दिसत नाही आहे मला. देव्हाऱ्याच्या जवळपास असेल तो. हे बॉक्स पण फेकते. खूप काळजी घ्यावी लागते. दार उघडलं की लगेच त्याला बाहेर पळायचं असतं. म्हणून मग हा तो जागा होता ना, त्याच्यामुळे मी हे त्याचं जे आल्या आहे गोष्टी, ते पार्सल फेकले नाही, बॉक्स फेकले नाही, कार्टन. तर आता तो झोपला आहे तेवढं ते बाहेर टाकून देते आणि मग आरत्या वगैरे करते. झोपायची जागा बघा किती क्यूटली झोपला आहे.
त्याचं फूड इथे ठेवलेलं आहे. इथे मी भुर्जी केलेली आहे. ही भुर्जी पनीर आणि अंडा अशी मिक्स भुर्जी मी बनवलेली आहे. आता गरम गरम पोळ्या करते आणि प्रतीकला जेवायला देते. गाणे कोण ऐकतंय? गाणे कोण ऐकतंय? आणि याला कार्टून दाखवायचं होतं उद्या परवा दाखव. रशियनच आहे त्यांच्याकडे पण बऱ्याच जणींकडे. अशा पद्धतीने याला दमवायचं काम चाललंय. कारण की प्रतीकला रात्री झोपून जाईल आणि रात्री मला त्रास नाही देणार. प्रतीकला रात्री झोपू दिलं नाही. पाणी पण चेंज करावं लागलं बरं का त्याचं ते. जा 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 छलू.